मंचावर स्वागत करूया. आपल्या समोर गाणं सादर करायला येतोय आनंदीचा चैतन्य देवडे. होतला जाणारा जातला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत कोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा मानसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे डाव सारा सारख झाला कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे. काळजी रे. थँक्यू. नमस्कार, मी चैतन्य देवडे. तुम्ही मला कलर्स मराठी व सूर नवा ध्यास नावामध्ये मला बघत असाल. खूप छान तो प्रवास आहे आणि मी 5 वर्षापासून गाणं शिकतो आहे. आणि खूप माझं गाण्याचं म्हणजे मला वाटलं नव्हतं की गाण्यामध्ये माझं करिअर होईल. आणि माझे बाबाच माझे गुरु आहेत आणि माझे बाबाच मला शिकवतात. आणि 5 वर्षापासून मी शिकतो आहे. आधी मी एकदम असे रांगडी गाणे जे असतात ना ते मी गात होतो. पण त्यानंतर मग मी सॉफ्ट गाणे सायलेंट गाणे गाण्याचं शिकलो. आणि मी आत्ता माझ्या बाबांकडे शिकत आहे आणि माझा खूप छान प्रवास चाललेला आहे. सिलेक्ट झाल्यानंतर मग मी जे मेगा ऑडिशन असतं तिथे गेलो. तिथे जज होते महेश काळेजी आणि अवधूत सर होते. मग तिथे त्यांनी आमचं मेगा ऑडिशन घेतलं. मी पहिल्यांदा गाणं गायलो चांग भलं रे देवा. आणि मग त्याच्यामध्ये अवधूत सर बोलले खूप छान गायलास तू. त्यांना अजून माझ्याकडून काहीतरी वेगळं ऐकायचं होतं. मग मी त्याच्यानंतर मग मला स्टँड बायला ठेवण्यात आलं. आणि स्टँड बायला ठेवल्यानंतर मग मला खूप भीती वाटत होती सिलेक्ट होऊ का नाही. पण मी हिम्मत ठेवली आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा मी गेलो गाणं गायला तेव्हा मी झेंडा गाणं जे होतं ते मी गायलो. झेंडा गाणं गायलो आणि 21 जण असे स्टेजवर उभे केले. 21मध्ये 4थं नाव जेव्हा माझं आलं तेव्हा मला खूप आनंद झाला. आणि तेव्हापासून माझा प्रवास खूप छान चालू होता. जसा चालू होता पण मध्ये जे यायचं ना आपण मध्ये परफॉर्मन्स एकदा चांगला नाही झाला, मार्क्स कमी पडले तर आपल्याला बॉटममध्ये ठेवण्यात येतं. तर मी 3-4 वेळा बॉटममध्ये आलो आणि खूप म्हणजे भीती वाटते बॉटममध्ये आल्यानंतर. आपण बाहेर पडू का शोमधून, बाहेर पडू का, आपण आतमध्ये येऊ का, परत असं वाटतं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी प्रत्येक वेळेस बॉटममध्ये यायचो तेव्हा मला म्हणायचे सर की तू सेफ आहेस. पण मी ठरवलं आपण बॉटममध्ये यायचंच नाही. आणि बॉटममध्ये यायचं नाही तेव्हा मी हिम्मत ठेवली की आपण इथून पुढं ग्रँड फायनलपर्यंत आपण एकदम असा कडक परफॉर्मन्स देत जायचं. आणि तेव्हापासून ठरवलं मी. तेव्हा खैके पान बनारसवाला गायलो. त्या गाण्यापासून जी माझी ग्रँड फायनलपर्यंत जी उडी होती ना ती अशी माझी एकदम परफेक्टपैकी चाललो होतो मी. आणि मग मी ग्रँड फायनल पोहोचलो आणि मला खूप आनंद होते की ग्रँड फायनलपर्यंत पोहोचलो आहे. आणि ग्रँड फायनल पण असा तगडा परफॉर्मन्स देऊन मी कटियार घेऊनच जाणार आळंदीला आणि माऊलींच्या चरणी ठेवणार. धमाल मस्ती होतेच स्टेजवर, रिहर्सलला, हॉल रिहर्सलला, टेक्निकलला. 2 दिवस असतात आम्हाला गाणे बसवायला. पण आम्ही त्याच्या आधी पण धमाल मस्ती करतच असतो. मॉनिटर मला म्हणजे खूप आवडतो. मॉनिटर म्हणजे माझा फेवरेट आहे तो. आणि मॉनिटरला सगळ्यात मला तो फ्रेंड जास्त असं मानतो. माझ्याशिवाय तो राहतच नाही. आणि खूप छान धमाल मस्ती होते स्टेजवर. रिहर्सल पण होते आणि खूप काही मला तिथे जे शिकायला मिळालं.
खूप काही धमाल मस्ती करायला मिळाली. आणि जे माझा जो म्हणजे प्रत्येक चॅनलमधला जो मी आधी पण खूप चॅनलला जाऊन आलो आहे, पण त्या चॅनलमध्ये जेवढी मजा नाही आली ना तेवढी सूर नवा ध्यास नवामध्ये आली. खूप छान एक्सपेक्ट करतो आहे की जे प्रेक्षकांनी मला जे प्रेम दिलं आहे ना, ते प्रेम मी कधीच विसरू शकत नाही आणि ते प्रेम मी शेवटपर्यंत टिकून ठेवेल. आणि खूप खूप थँक्यू, मला तुम्ही एवढं प्रेम दिलं. म्हणजे सूर नवा ध्यास नवाचं टेक्निकल रिहर्सल होती. त्याच्यामध्ये माझी रिहर्सल झाली आणि मी बसलो होतो आपल्या सीटवर, बाकी त्यांचे गाणे चालले होते. तेव्हा मला एक कपिल सर होते, ते बोलले चैतन्य तुला एक सरप्राईज द्यायचे. तर सरांनी म्हणलं सर काय सरप्राईज. सरांनी मग मला बाजूला आणलं आणि म्हणले चैतन्य तुला संजय दादांच्या फिल्ममध्ये गाणं गायचं आहे. पण मला एवढा आनंद झाला, मला वाटतच नव्हतं की मी दादांच्या फिल्ममध्ये गाणं गाऊ शकतो का. आणि माझी ती पहिली वेळ होती आणि मग मी खूप आनंद झाला मला. मी बाबांकडे गेलो, आईला फोन केला की मला दादांच्या फिल्ममध्ये गाणे गाण्याची संधी मिळते. आणि मग मी दुसऱ्या दिवशी जे या गाण्याचे त्यांनी संगीत दिलं आहे पंकज पडघन यांच्या घरी गेलो. तिथे गेल्यानंतर मग सर मला भेटले आणि मग आम्ही गाणं बसवायला सुरुवात केली. आणि माझी पहिलीच वेळ होती, पण एवढं छानपैकी माझं गाणं बसलं ना, एकदम खेळीमेळीत सर माझ्याकडून गाणं बसून घेत होते. आणि ते गाणं बसवलं. तिथे पण एकदा दोनदा हेडफोन्स लावून माईकवर गात होतो. काही शब्द चुकत होते, काही चाल चुकत होते, पण ती दुरुस्ती करून आम्ही मग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग करायला गेलो गाणं. आणि तिथं दादा आले होते, संजय दादांनी मी गाणं गायला सुरुवात केली, मुखड्यापर्यंत छान गायलो. अंतरामध्ये थोडंसं दादा बोलले की त्याच्यामध्ये आपण काहीतरी वेस्टर्नपणा जो असतो, जागा जी असते ते आपण त्याच्यामध्ये करूया आपण ते काहीतरी. दादांनी त्याच्यामध्ये एवढं वेस्टर्नपणा सांगितला, एवढं जागा सांगितल्या, म्हणजे दादांना माहिती आहे गाण्यामधलं, हे मला त्या दिवशी कळालं. मला आधी माहीत नव्हतं की दादाने या गाण्यामधलं माहीत असेल, पण दादांनी एवढं छानपैकी मला सांगितलं. आणि दादांना खूप खूप थँक्यू की गाण्यामधल्या जागा सांगितल्या आणि एका टेकमध्ये आम्ही गाणं रेकॉर्ड केलं. माझ्याकडं बघत या खुदकन हसत या, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धुन, ओंजळी तलपलया जीवपड जपलया, आलं कसं माझ्याकडं लाजत आलं स्वतःहून, तुझ्या बिन कसं करू प्रेमाचा मी सामना, आज तरी साथ दे रे हीच मनोकामना. माझ्याकडं बघत या खुदकन हसत या, चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली आता धुन, माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पाठा इकायचो घे ना घे, माझ्या दिलाचो पावशेर किलोचो पाठा इकायचो घे ना घे. थँक्यू. तुला खूप खूप शुभेच्छा.